मागील काही दिवसांपासून वाढत्या उष्णतेचे प्रमाण लक्षात घेऊन अंबरनाथ मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्ट, शिवसेना शहर शाखा आणि अंबरनाथ व्यापारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने एका अनोख्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। आज पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नागरिकांसाठी मोफत कलिंगड महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी कलिंगड आणि कलिंगडचा ज्यूस वाटप करण्यात आला। मागील आठवड्यात येथे मोफत थंडगार पाणी आणि गूळ वाटप हे या उपक्रमाचा भाग होता। संस्थेचे अध्यक्ष अरविंद वाळेकर यांच्या संकल्पनेतून सदर उपक्रम राबवण्यात आला। मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्ट आणि अंबरनाथचे व्यापारी बंधू सर्वजण मिळून अनेक वर्ष मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून 10 रुपयामध्ये शिवभोजन थाळी देतात आणि मागचे कित्येक महिने कित्येक वर्ष उन्हाळ्यामध्ये थंड पाण्याची आणि गुळाची व्यवस्था करतात। त्याच्यामध्ये आमचे रूपसिंग दल असतील, आमचे शिवसेना शाखेमधले सगळे पदाधिकारी असतील, व्यापारी बंधू आहेत, सगळ्यांचा सहभाग असतो। सगळेजण स्वतःच्या पैशाने ही सर्व अंबरनाथकरांना सेवा देतात। आणि आज गुढीपाडव्याच्या दिवशी आम्हाला सर्वांना सुचलं की आपण सर्वजण मिळून कलिंगड महोत्सव, लोकांना थंड कलिंगडाचा ज्यूस आणि कलिंगड खाता यावं पोट भरून। उन्हाळ्याचा दिवस आहे, ऊन खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि आपण बघताय की काल ठाणे जिल्ह्यामध्ये 42 डिग्रीपर्यंत गरमी गेली होती। आपल्याला मिळणाऱ्या सगळ्या सुखसोयी त्या लक्षात घेता आपल्याला अंबरनाथमध्ये या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना शहर शाखा, व्यापारी बंधू आणि मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्ट नेहमीच असे उपक्रम राबवते आणि त्याचा लाभ तुम्ही बघताय सगळे अंबरनाथकर घेत आहेत। हा ठाणे जिल्ह्यात प्रथमच कलिंगड महोत्सव, कलिंगड ज्यूस, कलिंगड खाण्याचा महोत्सव हा आपण ठेवलेला आहे। आणि अंबरनाथकरांना मी आवाहन करतो तुमच्या माध्यमातून की त्यांनी आज उन्हाच्या तडाख्यात भरभरून कलिंगड खावं, पोटामध्ये पाणी जास्तीत जास्त जावं आणि आपली तब्येत चांगली राहावी, आपलं आरोग्य चांगलं राहावं, याकरता आम्ही सगळे प्रयत्न करतोय। आमच्या व्यापारी बंधूंचं, आमच्या पक्षातल्या पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून धन्यवाद। आणि मंडप, स्टेज आणि ही सगळी व्यवस्था, हे जे कलिंगडाचं एक डेकोरेशन केलेलं आहे, ती सगळी मंडळी यांचे मनापासून धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यात व्यापारी संघाचे अध्यक्ष खानजी दल, रूपसिंग दल, समस्त शिवसैनिक महिला आघाडी यांनी सदर उपक्रमात सहभाग घेतला। ठाणे जिल्ह्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असून सर्वत्र या उपक्रमाची चर्चा केली जाते। हमारे अंबरनाथ के नेता और हमारे अंबरनाथ व्यापारी संगठन के संयोजक और हमको सलाह देने वाले ऐसे अरविंद वाड़ेकर का एक सपना था कि क्यों नहीं एक अंबरनाथ में एक ठंडा शरबत और कलिंगड महोत्सव का एक आयोजन किया जाए। उन्होंने एक मीटिंग लिया और हमारे अंबरनाथ व्यापारी संगठन और अंबरनाथ मानव सेवा चैरिटेबल ट्रस्ट के सभी मेंबरों ने ताबड़तोड़ हामी भरी और ये 2 दिन के अंदर आपके सामने जो कार्यक्रम है वो 2 दिन के अंदर हम लोग ने ये पब्लिक के लिए चालू किया है। तो मैं सबसे पहले धन्यवाद देता हूँ अरविंद वाड़ेकर जी का, जिन्होंने उनको दिमाग में इतना अच्छा एक सोच आई है और हम लोग अंबरनाथ व्यापारी संगठन के सब मेंबर मिलके और ये अच्छे में अच्छा जो अंबरनाथ में इतनी गर्मी जो 2 दिन से हो रही है, वो गर्मी के लिए खास क्या है तो ये कलिंगड है और ठंडा पानी, ऐसी जो आयोजन है आज यहाँ पे किया गया है। नमस्कार, 3D न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। 3D न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर 3D न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे। तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या 3D न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा।